हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना। तर चला, आपली आता छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे। आपण आता पेपरही आलेले आहेत, पेपर घेऊन येऊ, बाहेरची साफसफाई करून घेऊ, रांगोळी काढू, बरेचसे कामं असतात सकाळच्या वेळेत सर्वच गृहिणींना। सकाळी सर्वांचीच धावपळ असते, तशी माझीही धावपळच असते। तर चला, आपण आता आपल्या धावपळीचा आणि छान छान दिवसाची सुरुवात करूया। तर हे बघा, पेपर आलेला आहे आपला। पेपर घेऊ आपण एकदा, आता फ्रंट पेजवर नजर मारू आणि मग नंतर बाहेरची साफसफाई करू। दिव्य मराठी, बुधवार 12 फेब्रुवारी 2025। हे आहे आपल्या पेपरचं फ्रंट पेज। आणि इकडे ही बॅक साईड आहे पेपरची फ्रंट पेजच्या। आणि ही पुरवणी आपली, नाशिक जिल्हा। आणि ही पुरवणीची बॅक साईड। असं काहीसं पेपर आहे आपला। तर चला, आपण आता पेपर थोडा वेळ ठेवून देऊ आणि बाहेर चावरून घेऊ आणि मग नंतर दुपारच्या वेळेत निवांत पेपर वाचू। तर चला, आपण आता साफसफाई करून घेऊ पुढची। सकाळी सकाळी पडदे उघडून द्यायचे, म्हणजे मग फ्रेश वातावरण राहतं घरामध्ये। आणि अशी खिडकी वगैरे सर्व उघडून घेऊ आपण। आता बघा किती छान मस्त सनलाईट येतं घरामध्ये। आणि आपले आता सर्व जो पसारा आहे तो उचलून घेते मी। आणि आपल्याला घरातली साफसफाई करायची आता। झाडझूड वगैरे करून घेते, बाहेर अंगणात लावून आलेली आहे। आणि आता घरातली आवरून घेऊ। सर्व अशी साफसफाई करून घेऊ आपण आता। आणि स्वच्छ घरही झाडून घेऊ आपण आता लगेचच। आणि नंतर आपल्याला देवपूजाही करायची आहे। अगोदर घर झाडून आणि मग नंतर देवपूजेला सुरुवात करते। सर्वांच्या आंघोळी चाललेल्या आहे, दादू गेलेला आहे आंघोळ करायला। आता काहीसं असं आपल्या सकाळची रुटीन आहे। चला, आपण आता छान छान दिवसाची सुरुवात चहाने करूया। दिवसाचा पहिला चहा। रात्रीचे 8 वाजले। प्रतीक दादा इकडे अभ्यास करतोय आणि पूर्वा दीदी पण इकडे अभ्यास करते। आणि आपला चालू आहे स्वयंपाक। देवपूजाही झालेली आहे आणि इकडे स्वयंपाक चालू आहे आपला रात्रीचा स्वयंपाक चालू आहे। आज दिवसभर जास्त शूट घ्यायला काय वेळ मिळाला नाही, कारण सकाळी भरपूर कामं आणि त्यानंतर मग तांदूळही निवडायचे होते, ते निवडले। आणि आज दुपारच्या वेळेस जरा आरामच केला, कारण रात्री आपण 12 गाड्यांचा व्हिडिओ बनवला आहे आणि खंडेराव महाराज देवस्थानाचाही व्हिडिओ बनवला आहे। ते एडिट करत होती, मग रात्री भरपूर आपल्याला 1:30-2 वाजले। मग रात्री व्यवस्थित झोप नव्हती झालेली, तर आज दुपारच्या वेळेमध्ये आराम केला। तेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे, तेही नक्की जाऊन बघा, बघितले नसतील तर। आणि लिंकही देईल मी तशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जर कोणाला लिंक हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंकही मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। खंडोबा देवस्थान आहे आपल्या चांदवडला, तर तिथे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता, तर सर्व शूट करून आणलेलं प्रतीक दादाने आणि मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले। तर त्याला भरपूर व्ह्यूज आलेले, तर तुम्हीही जाऊन नक्की बघा। आणि आपण आता स्वयंपाक झाल्यानंतर जेवण, मग फिरायला जाऊ, तेही शूट करून मी पुढे दाखवतेच तुम्हाला। या गरमागरम गिलक्याचे भजे खायला। पूर्वा दीदीने 2-3 दिवसापूर्वीच मस्त कोवळं गिलकं तोडून आणलं होतं
आणि तिला गिलक्याचे भजे खायचे होते, पण त्याला काही मुहूर्त लागला नाही. त्याच्यासोबत मग 2-3 गिलके करून आणि मग एक ठिकाणी वानोळा दिला आपण. आणि मग आता परत आज ती 4 वाजेला गिलका घेऊन आलेली आहे आणि मम्मी मला गिलक्याचे भजे खायचे. तर आता स्वयंपाक झाला आहे, तर गरमागरम असं तोंडाला मस्त चव येते आणि एकदम चविष्ट असे गिलके, मस्त कोळं कोळं गिलकं आहे आणि ते आपण आता मस्त तळून घेतोय. हे बघा छान असे भजे तयार होत आहे. आणि दादूला बटाट्याचे खायचे, मग त्यांनी बटाट्याचे करायला लावले आणि दीदीला गिलक्याचे असे भजे बनवायचं काम चालू आहे. स्वयंपाक झालेला आहे, अजून जेवणाला वेळ आहे, तोपर्यंत गरम गरम अगोदर बनवून घेते आणि मग लगेचच जेवायला बसायचं आहे. भजे गरम गरमच छान मजा येते. तर चला या गिलक्याचे भजे खायला, आपल्या घरगुती गिलक्याचे भजे. आज गार वाटतंय ना, हवा सुटली, थंडी वाजते. इतक्यात थंडी इतक्यात गरम होतं काहीच. हां वातावरणामुळेच मग सर्दी खोकला. भरपूर अशी हवा आहे, थंडी वाजते. बघा प्रतीक बघा कसं लटकू राहिला. तरी शेकोटीजवळ थांबलो होतं आणि आता घरी चाललो आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय 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 अँड गुड नाईट.